आपण विद्यार्थ्याला वेगवेगळ्या स्टेजवरती आपण काय केलं पाहिजे, त्याला घासलं पाहिजे, त्याला चमकवलं पाहिजे. असं नाही की बुवा 10वीला कमी पर्सेंटेज आहे, तुम्ही विश्वास ठेवा, आपण त्याला मोटिवेट करा. 12th जे आहे त्याचं पहा, त्याचा इंटरेस्ट कुठे आहे, त्या पोराचा त्याला कुठं जायचं आहे, तो इंटरेस्ट जो आहे तो आपण काय केलं, शाळेच्या भरोशावरती ठेवून दिलं आपल्या मुलांना. आपण काय करतो, चांगल्या शाळेत टाकायचं, त्याने चांगल्या शाळेत टाकलाय, पोद्दारला टाकायचं, इकडे टाकायचं. आता आम्ही जे लोक आहोत इथे आज जे बसलेले आहोत, आपण काही कुठे पोद्दारमध्ये शिकलो नाही, कुठल्या CBSE ICSE ला नाही शिकलो, आपण सर्व जिल्हा परिषद सर्व स्टेट बोर्डवालेच लोक आहोत, नाही का. आम्ही जे आहे ते स्टेट बोर्ड, तुम्ही शिकले कसं आहे, स्टेट बोर्डमध्ये शिकलेलो आहोत, नाही का, कोणीच नाही आपल्या याच्यामध्ये. तर म्हणून कसं आहे की शिक्षण जे आहे कधीही कुठल्याही वयामध्ये जे आहे त्याचा इंटरेस्ट वाढू शकतो. म्हणून आपलं काम आहे, आपल्याला माहित आहे की आपण आपल्या पाल्याला आपल्याला स्वतःच्या पायावरती उभं करायचं. शाळेच्या भरोशावरती आपण आपल्या मुलांना घडवू शकत नाही. स्वतः जोपर्यंत आपण लक्ष टाकत नाही, जोपर्यंत आपण आपल्या मुलाला विचारत नाही, कारण बाबा तुझ्या शाळेत काय शिकला, काय झाला, त्याच्या टीचर्सना आपण जोपर्यंत भेटत नाही, त्याच्या प्रोग्रेससाठी आपण काय प्रयत्न करतो. नाहीतर फक्त जे आहे काही आई वडील फक्त जन्मदिनाचीच जे आहे प्रक्रिया पूर्ण करतात, नंतर जे आहे ते शाळेच्या भरोशावरती ठेवतात, ट्युशन लावली म्हणतात आणि अपेक्षा एवढी करतात. मी तर काही का अपेक्षा करतात हेच समजतं. म्हणजे माझ्या मुलाला जे आहे ते म्हणजे काय ट्रेंड आहे हा मला काही कळत नाही, परंतु जे आहे त्यांना वाटतं की मुलाला 90% भेटलं पाहिजे, 95% भेटलं पाहिजे, 99%. कशासाठी मी तुम्हाला असे कित्येक 99%, 98% वाले लोक पोरं विद्यार्थी दाखवून देतो की ते जीवनात काहीच केलं नाही त्याने. आमच्यासोबतचेच लोक, त्यांना सामाजिक जीवनामध्ये कसं वावरायचं, कुणाशी कसं बोलायचं, कसं राहायचं, आपल्या नातेवाईकांशी कसं राहायचं, आपल्या आई वडिलांच्या संबंधाने आपलं काय भूमिका असली पाहिजे, आपल्या परिवाराच्या संबंध बिलकुल संबंध नाही. फक्त त्यांनी पाठांतर केलं. पाहिलं 3 इडियट दाखवलं का यांना, त्यांना मूवीज दाखवत चालतं नाही का, थोडंफार त्यांना मोटिवेट करण्यासाठी जे आहे 3 इडियट तू पाहिला असेल, तो जो आहे फक्त पाठांतरच करतो. गणित कठीण नाही, इंग्लिश कठीण नाही, कुठलाच विषय कठीण नाही का. कधीच असं म्हणायचं नाही की मला गणित कठीण जाते, मला इंग्रजी कठीण जाते, मला इतिहास कठीण जातो, मला विज्ञान कठीण जातो. काहीच कठीण नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल, नाही का म्हणतात ना. कोणी म्हटलं एव्हरीथिंग इज पॉसिबल? हु इज टेल माहिती आहे कोणाला? नेपोलियन बोनापार्ट जो आहे त्यांनी म्हटलं होतं की एव्हरीथिंग इज पॉसिबल, नाही का. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. प्रत्येक गोष्टीसाठी काय आहे, प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही पाहिलं असेल की आपले जे आपला लाईटचा म्हणतात की बाबा म्हणजे 999 प्रयोगानंतर 1000वा प्रयोग जो आहे त्याचा जो आहे लाईट जो आहे तो निर्माण झाला. तर कसं आहे की कोणीच हुशार आहो, आय एम स्मार्ट, आय एम इंटेलेक्च्युअल, आय एम स्कॉलर असं प्रत्येकाने म्हणत राहतं. कोणीच जो आहे कुणालाच असे लोक म्हणतात ना, त्याला बुद्धी कमी दिली, याला बुद्धी कमी दिली म्हणतात कशी, काही कोणाला बुद्धी कमी नाही. बुद्धीचा वापर किती करतो आपण, नाही काय. आपण आपल्या मुलांकडून बुद्धीचा किती वापर करून घेतो, त्याच्यावरती आपली बुद्धीसाठी आपल्याला काय करावं, ते प्रयत्न करावं लागतं. आपण जे आहे जेव्हा आपण म्हणजे आपण काही पोटातून जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेला आपण काही लगेच काही चालत नाही. हळूहळू आई आपल्याला, वडील आपल्याला थोडेसे आपल्याला सपोर्ट करू आपल्याला चालवायला लावतात, नाही काय. आपण जे सायकल आता आपण शिकतो, सायकलला कधी पडतो, कधी झडतो, कधी नाही काय, कधी लागते, कधी काय होतं, इंज्युर्ड होतो. पण हळूहळू जे आहे आपण काय करतो, सायकल शिकतो, नाही काय. म्हणून प्रत्येक गोष्टीला काय आवश्यक आहे, प्रयत्न आवश्यक आहे, नाही काय. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट ज्याला म्हणतात, की प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला काय भेटत नाही, यश भेटत नाही, परमेश्वर भेटत नाही, नाही का. प्रयत्नाशी परमेश्वर म्हणतात. तर प्रयत्न करत राहायचे हळूहळू म्हणजे ट्राय बट डोंट क्राय, नाही काय. ट्राय करत राहायचं. आपला प्रयत्न जे आहे ते सतत जे आहे ते चालू असले पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रयत्न करसाल तेव्हा त्या प्रयत्नाची पराकाष्ठा होईल असं मी म्हणतो, नाही काय. ओके, तुम्हाला जास्त बोर करून आलो का मी, आहे ना. मी तुम्हाला काही जास्त बोर करणार नाही, नाही काय. मी फक्त जे आहे तुम्हाला आता सर्व लोकांना जे आहेत, सर्वांचे जे चेहरे आहेत माझ्या आता बिलकुल सर्वांना मी माझ्या डोळ्यामध्ये जे आहे ते स्मरणशक्तीमध्ये मी आता फिट केलेले आहेत. ते मी सर्व लोकांना तुम्हाला ऑफिसर म्हणून जे आहे ते बघत आहोत. तर सर्वांना जे आहे मला या ठिकाणी आपल्या रेंजल अकॅडमीच्या संचालक मॅडम, संचालक सर आणि आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलावलात, माझं स्वागत केलं. मला हा जो म्हणजे माझ्यासाठी हाच प्रोग्राम एक मी याला ग्रँड प्रोग्राम म्हणून पाहून राहिलो, कारण की इथे सर्व देशाचं भविष्य बसलेलं आहे. या ठिकाणी जे आहे
आभार मानतो. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच.